सुंदर असा प्रवेश या ठिकाणी होतोय. या हनुमान पालखी नृत्य पथक मागझर तालुका संगमेश्वर या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आपला प्रवेश करतोय. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ, धोतर सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा, हातामध्ये भगवी पताका, सुंदर असा प्रवेश झालेला आहे मागझन संघाचा. ज्या क्षणाला पालखीला स्पर्श करणार त्या क्षणापासून पुढची 20 मिनिटे पालखी नाचवण्यासाठी दिली जाणार. यानंतर फ्रेंड्स ग्रुप देवरुख आपण तयार राहायचं आहे. हॅलो, पुनश्च एकदा सगळ्यांचंच गाव कळंबेवासियांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक कळंबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य अशी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा या श्रीदेव गांगोबाच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर कळंबे गाव या पालखी नृत्यामुळे आज अखंड या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि याच पालखी नृत्याचा आविष्कार याच श्रीदेव गांगोबाच्या साक्षीने पाहायला मिळतोय. वैभव सर एक चांगल्या प्रकारचं समालोचन करत असताना मित्रांनो याच पालखी नृत्याचा आवाज अखंड महाराष्ट्रामध्ये धूर पोहोचवत आहे. आणि म्हणून आता मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष वेळ सुरू झालेली आहे. पालखी नृत्य पथक मागझर या स्पर्धेतील हा पहिला संघ. या ठिकाणी मागझर संघाकडून सुद्धा पूजेचं वाद्य वाजवलं जातंय. प्रत्येक भागाभागामध्ये पूजेचं वाद्य हे वाजवलंच जातं, फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मगाशी गांगोबाचं पूजेचं वाद्य आपण ऐकलं, आता मागझरकरांचं. आणि हा मानाचा पासोडा या ठिकाणी या गांगोबाच्या पालखीवर अर्पण केला जातोय. जय हनुमान पालखी नृत्य पथक मागझर या संघाकडून अतिशय सुंदर अशी भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे. धूपारती केली जाते, घंटानाद केला जातोय. अर्थात पहिली पूजा गांगोबाची. वैभव आपण या पालखी नृत्य आपण महाराष्ट्रावर घेत असतात, पण आपले जे यजमान आहेत गांगोबा पालखी नृत्य पथक त्यांचा जोश आणि होश आज आपण एखाद्या राज्यावर पाहतो. त्यांच्या या स्पर्धेच्या संयोजनातील जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे येथील या ग्रामस्थांचं एक पूर्ण सहकार्य असतं. आणि अखंड गावाचे जे सगळे जे ग्रामस्थ असतात ते या निमित्त एकवट केले असतात आणि म्हणून तर हा एक चांगला सोहळा या निमित्ताने पाहायला मिळतो. एक आयोजनाबद्दल काय म्हणू शकता वैभव सर? निश्चित या कळंबेवासियांचं गांगोबा पालखी नृत्य पथक कळंबेकरांचं आयोजन हे मागील अनेक वर्ष आम्ही पाहतोय. सुंदर असं आयोजन नियोजन त्यांच्याकडून केलं जातं आणि त्याचाच एक नमुना या वर्षी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागझर संघानं सुरुवातीलाच मैदानात येऊन धूळ काढल्यानं असं म्हणायला काय हरकत नाही. जबरदस्त तयारीमध्ये उतरलेला हा संघ आहे. बघूया आज या स्पर्धेचं चित्र काय असणार. सुरुवात होते मागझरकरांकडून. चाल मारत असताना दोन्ही कलाकारांचा ताळमेळ अतिशय महत्त्वाचा असतो. दोघांची पावलं एकत्र पडावी लागतात, दोघांचे हातवारे एकत्र असायला लागतात. त्याच वेळेला पंच त्या चालीला गुण देत असतात. जरा जरी मागे पुढे झालं तरी ती चाल ग्राह्य धरली जात नाही आणि दोन्ही पंच हे राजवंश पक्षाप्रमाणे आहेत.
त्या दूध आणि पाणी हे वेगळं करण्याची क्षमता जशी राजहंस पक्षामध्ये आहे तसे या दोन्ही पंचांमध्ये काय चूक आणि काय बरोबर हे दाखवून देण्याची क्षमता आहे. दोघेही या क्षेत्रातले अनुभवी असे पंच सत्यजित आयरे आणि स्वप्नील गुरव. तसंच जे आपण या ठिकाणी पंच ठेवलेले आहेत त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघावरती अन्याय तर निश्चित होणार नाही, परंतु या स्पर्धेचे हे जाणेमाने पंच आहे. आणि खरं तर आपण या ठिकाणी वेळोवेळी सांगितलेलं आहे ही पालखी नृत्य स्पर्धा आहे, त्यामध्ये ताल असेल म्हणा, वाद्य असेल म्हणा किंवा सनई, सूर हे सगळे जे त्यामध्ये अंतर्भूत केले जाते जे घटक असतात त्यामध्ये त्याचं बारकाईने लक्ष आहे आणि म्हणून तर ही स्पर्धा आहे. अतिशय सुंदर अशी कला या ठिकाणी मागजन संघाकडून सादर केली जाते. निशाणवाला, झांजवाला हे दोन्ही अवधी कलाकार. हा 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 झांजवाला जबरदस्त शेवाश भारतीय. अरे वा अरे वा. हा हा जशी ढोलावर काठी पडते तसा गाडा घुमकतोय शेवाश. संपूर्ण मैदान तो गाजवतो बघा. आणि अवले जो ढोलाचा सूर वाजतो, जो ढोलाची जी ताशाची काठी वाजते तसे तसे पाय फिरकतात. मात्र कळते त्या जाणवायला. तेवढाच त्याचा साथीदार जो निशांत नर्तक आहे तो तिकडे खाण्याचा प्रयत्न करतोय. दोघांची देह दृष्टी तिकडे चांगले मात्र ही स्पर्धा आहे. पहिलाच या ठिकाणी या ठिकाणी सन्माननीय अमरदेव सावंत यांच्याकडून मागजन संघासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद सावंत सर. सुंदर असा लेझिमचा वापर या ठिकाणी केला जातोय. सुरुवातीलाच वाद्य गतिमान झालंय, पण सर माझं असं मत आहे की वाद्य नुसतं वाजवून चालत नाही तर ते वाद्य लावणं ही सुद्धा एक कला आहे. मग ते ढोल असू द्या, पटवाज असू द्या, ढोलकी असू द्या, कोणतेही वाद्य असू द्या, ते आधी तालात ती सुरात लावून घेतलं जातं आणि मग ते वाजवलं जातं. आपण या पूर्वीचे शो मॅच बघितले असेल म्हणजे त्या ढोलाच्या वाद्यावरती लावण्यावरती त्या ढोलाचा किंवा त्या वाद्याचा आवाज अवलंबून असतो आणि त्या आवाजाने या ठिकाणी अशा प्रकारचा रंग चढतो की जो रंग खऱ्या अर्थाने पालखीच्या अधिक पाठवतो आणि म्हणून ते वाद्य ते लावणं हे देखील फार महत्वाचं आहे. निश्चित, कारण ज्याचं वाद्य खणखणीत होणार त्याचाच कार्यक्रम खणखणीत होणार. बरोबर आहे. वाद्याचा प्रकार बदलतोय. एक नंबरचा ढोल वादक हा या मागजन संघाचा त्याच्या इशाऱ्यावर इतर वाद्य कलाकार या ठिकाणी बदलत असतात, वाजवत असतात. 4 ढोल आणि 1 ताशा या 5ही जणांची वेशभूषा आपण बघितली तर अतिशय सुंदर आणि पारंपरिक वेशभूषा आहे. झांजवाला मात्र निश्चित पंचांना काहीतरी विचार करायला लावला. तर तो आपलं सोडून तन मन त्या ठिकाणी अर्पण करून तो वैभवचं त्या ठिकाणी झाज वाजवतो. मानलं पाहिजे ना निश्चित गुरुजी, कारण या क्षेत्रामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिकं असतातच, पण त्याचबरोबर उत्कृष्ट निशाण, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट ढोल, उत्कृष्ट देखावा अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा दिली जातात. म्हणजेच वैभवाचं तर इथे जो चमकणार तो या ठिकाणी बक्षीस मिळवणार असा एक वेगळी स्पर्धा पहा. कलेचं हे असं असतं, तुम्ही जीव ओतून जर कला सादर केली तर सांगावं लागत नाही, ते आपोआप समोरच्याला दिसत असतं. धन्यवाद राजेश आणि आपले सगळे सहकारी. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळेकरांच्या वतीने आपले मनस्पूर्वक खूप खूप धन्यवाद. पालखीजवळ सगळा संघ येतोय. एकाच्या डोक्यावर पालखी दिलेली आहे, एकावर 1-2 कलाकार. पहिला बसून मनोराची उभ्याने मनोरा बघूया काय केले जाते. पहिला मनोरा लावला जातो, एकावर 1-2 कलाकार आहेत. वा वा, अतिशय चांगला प्रयत्न.
वाटतोय. शाबास. नाद नाही करायचं या झानवाड्याचा. एक अप्रतिम अशा प्रकारचं नृत्य तो करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि ज्या प्रकारे झांज वाजवतोय तशाच प्रकारची आपली देह स्थिती हलवतोय. त्यामुळे तो हलतोय, झांज हलतोय, तर सगळं हलतंय. या ठिकाणी लोखंडी खेळावर उभा राहून पालखी नाचवली जाते. सुमित चव्हाण मॅन फ्रॉम मागझर. गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान तालुका संघर्ष जिल्हास्तरीय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय भव्य अशी पालखी नृत्य स्पर्धा. या ठिकाणी मंगेश कदम यांच्याकडून या छोट्या झानवाल्यासाठी 251 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. निश्चित एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो. पायाखाली पेरे आहेत आणि डोक्यावर पालखी आहे. आज शेवाळ वारक्या. आहा वा वा. या कलाकाराने पूर्णपणे या कलेमध्ये स्वतःला झोपून दिले आणि खऱ्याकडे एवढ्या कमी वयामध्ये वैभव तो अशा प्रकारे या ठिकाणी समाधीपणा किंवा एकत्रित या कलेची संपूर्ण जी काही तत्व असतील ते आपल्या अमृत दिले आणि छान माणसं दिले. मस्त. मागाशी गांडोबाचा निशाणवाला होता, आता हा झानवाचा झानवाला आहे. हे चित्रच असं आहे. एक वीस कलाकारांचा संच आणि त्यातून तयार होतोय तो पालखी नृत्याचा संघ. त्यामुळे कोणाचा छान असेल, कोणाचं टीचर असेल, कोणाचं सगळे असेल, सूर असेल, कोणाचे नर्तक असतील, अशा विविध प्रकारच्या या घटनातून पालखी नृत्य स्पर्धा यशस्वी ठरले. आणि खऱ्या बरोबर मला आपल्याकडे पोहोचवलं आहे की सन 2000 सालापासून आपण या संघर्ष तालुक्यामध्ये पालखी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली आणि 26व्या वर्षामध्ये देखील या पालखी नृत्याने या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव निर्माण केलंय. याला कारण हे कलाकार आहेत. याला कारण जे स्पर्धा मिळवतात ते शैली देखील तशा प्रकारचे आहेत आणि म्हणून तर ही एक वेगळी स्पर्धा आज या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली आहे. खरंच कौतुक आहे या कलाकारांचं. मांजरचा संघ या ठिकाणी सन्माननीय शिव थरवडकर डोंबिवली यांच्याकडून सुद्धा या छोट्या झानवाल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद थरवडकर. झानवाल्यावर आज प्रेक्षक खुश आहे. कारण सर आपण म्हटलं त्याप्रमाणे पालखी नृत्य स्पर्धा असू द्या, कोकणातली कुठलीही कला असू द्या, निश्चितच जर ती मनापासून जोपासली तर तिला सुगीचे दिवस येतात यात काही शंका नाही. आणि खरं तर या पाठीमध्ये वैभवचं आपलं देखील फार मोठं योगदान आहे. चिकट नांगाडी स्पर्धा असो, बैलगाडी स्पर्धा असो आणि ही तर आता पालखी नृत्य स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये आपण झोकून देत आहे आणि एक चांगल्या प्रकारचा एक खडा आवाज, खडा म्हणजे एक चांगलं समालोचन ज्या माध्यमातून रसिक प्रेक्षक आपल्या या समालोचनाची वाट पाहत असतो आणि म्हणून आपलं देखील योगदान त्या पाठीमागे आहे. तिथून जरी आपला तालुका असता तर अखंड जिल्ह्यामध्ये आपण या निमित्ताने जात असता. खरं तर मित्रांनो असेच कलाकार या कोकणातील अनेक घडलेले आहेत की ज्यामुळे एकेकाळी अनेक ज्या काही स्पर्धा किंवा अनेक प्रकारच्या कला कोकणामध्ये घडल्या त्यापैकी पालखी नृत्य स्पर्धा ही चांगल्या प्रकारे घडलेली आहे आणि याची एक चांगली नोंद राज्यामध्ये घेतली गेली. ज्या वेळा ठाण्यामध्ये एक मोठा महोत्सव असतो, पालखी नृत्याचा राज्याचा महोत्सव असतो, त्या या राज्याच्या महोत्सवामध्ये कोकणातील आपल्या या संगमेश्वरमधील खुद्द परमेश्वरी आमची गांगोबा पालखी नृत्य पथक जातं आणि त्या ठिकाणी कोकणच्या पर्यायाने संगमेश्वरचा पर्यायाने गांगोबा पालखी नृत्य पथकाचा झेंडा लावून येतं. एक फार मोठी कौतुकास्पद कामगिरी ही आपल्यासाठी निश्चितच आहे आणि म्हणून अशाच प्रकारचे योगदान प्रत्येक त्या ठिकाणी देतोय ते देखील फार या कलेच्या दृष्टीने चांगलं आहे. निश्चित सर 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये एक सुंदर असा महोत्सव झाला आणि त्या महोत्सवामध्ये आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख पाडगावचा संघ गेला होता आणि त्याने सुद्धा तिथे जाऊन आपल्या कोकणचा आणि आपल्या तालुक्याचा ठसा उमटवलेला आहे. अजून एक मनोरा लावला जातोय. एक कलाकार खाली आहे आणि दुसरा कलाकार त्याच्या पाठीवर उभा आहे. डोक्यावर पालखी आहे. अतिशय सुंदर प्रयत्न. मस्त मित्रांनो, पालखी नृत्याची एक वेगळी झलक. कारण या पालखी नृत्यामध्ये साथी आहेत, या पालखी नृत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कसबी आहेत आणि मग हे जे पर्यवेक्षक आमचे त्या ठिकाणी आहेत, परीक्षण करणारे, त्यांना कशा प्रकारच्या त्या ताली म्हणा, कशा प्रकारचे ते असे जे वेगवेगळे सूर असतील म्हणा, ताशाची चाल असेल म्हणा,
हे जे भावना असतात ते चांगल्या प्रकारचे गुण देणार आणि म्हणून प्रत्येक संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यातील असलेले चांगलेपणा या निमित्ताने दाखवत आलेला आहे आणि खरं तर बरोबर इथे आपण एक चांगल्या प्रकारची नोंद घेतो खास तर या हा काशेवाला चला स्पर्धा क्रमांक 2 फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक आपल्यासाठी दुसरा पुकार आहे आपण जवळ यायचं आहे फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक आपल्याला दुसरा पुकार आहे आपण जवळ या सर्वसामान्य विनंती आहे की आमदार पुकारी मिळाल्याचं आपण लगेच या बराच वेळ झालेला आहे लक्षात घ्या ते देखील आपण या स्पर्धेकडे सहभागी झाला ते देखील आयोजकांच्या त्या वतीने मोठं आहे पण चालू संपल्यानंतर आणि पुकार झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये घेऊ या संघातील काही शिक्षकांचा खेळ आता करायचा बाकी असताना माणसाचा संघ आटोकाट प्रयत्न करतोय वेगवेगळ्या चाली मारण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रकारे वाद्य वाजते त्या प्रकारे चाली मारण्याचा प्रयत्न करतोय छान मला मात्र बघा मी तुम्हाला बघतोय तुम्ही त्याला बघा मस्त छान लागलं नाचताना बघून आता हळूहळू निशाणवाला पण थोडा गती घ्यायला लागला आहे असं थोडंसं शरीराच्या मनानं अतिशय चांगला हलतोय असं म्हणायला काय हरकत नाही तो सुद्धा कारण निशाणाची जी काठी आहे ती सुद्धा लांब लचक त्याच्या हातात दिलेली आहे पण तितक्याच डवलानं तो निशाण फडकवतोय त्याचं सुद्धा कौतुक आहे वैभव सर ज्या प्रकारे इथल्या रसिक प्रेक्षक या कलाकारांसाठी देखील या ठिकाणी बक्षीस देतोय त्याच प्रकारे या स्पर्धेचं समालोचन आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून कोसुमचे जाधव बंधू याच करून आजच्या या समालोचन करणारे आमचे मित्र वैभव पवार सर यांच्यासाठी 202 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि म्हणून जाधव बंधूचे या ठिकाणी अशोकजी जाधव याच करून 202 रुपये आमचे उत्कृष्ट समालोचक वैभवदादा पवार सर यांच्याकडे आलेले आहे त्यांची मनापासून आभार आहे निश्चितच मी मनस्वी आपला धन्यवाद व्यक्त करतो आपला ऋणी आहे परंतु परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादानं गुरुजी मागील तब्बल 34 वर्ष या ठिकाणी समालोचन या क्षेत्रामध्ये मी आहे शाळेत होतो तेव्हापासून हे अस्त्र हातात घेतलेलं आहे आणि आजही परमेश्वराची कृपा आणि तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद म्हणून मी या ठिकाणी चालू आहे असंच आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढीच सदिच्छा व्यक्त करतो निश्चित या कलाकारांची एक हे निर्मित झलक आणि शेवटची 5 मिनिटं मागतात संघ या निमित्ताने मित्रांनो एक वाक्य सांगायला हरकत नाही की कला ही आपल्या माणसाला जगवत असते जी कला तुमच्याकडे असते त्या कलेचा आपण सुंदर असा देऊळ सादर केला होता प्रेक्षकांना आवडत असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही सुंदर कलाकृती शाबाश ओहो गतिमान झालेले देव गतिमान झालेला पाशा गतिमान झालेला निशाणवाला गतिमान झालेला झागवाला एक मात्र निश्चित आहे छान तुम्हाला या जो संघाचा आहे तो निश्चित या ठिकाणी आपली दखल घ्यायला लावणार शेवटची 4 मिनिटं शिल्लक ओहो शाबाश पुन्हा एकदा 2 कलाकारांच्या खात्यावर पालखी आहे 4 कलाकार उभे 4 कलाकार कमरेमध्ये आडवे आणि या ठिकाणी हे रिंगण फिरवलं जाणार जय हनुमान पालखी नृत्य पथक मागझर तालुका संगमेश्वर या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आपली कला रिंगणामध्ये सादर करतोय एक वेगळी झलक मित्रांनो जय हनुमान पालखी नृत्य पथक मागझर तालुका संगमेश्वर शेवटच्या काहीच मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एक वेगळ्या प्रकारचं नृत्य आविष्कार दाखवतोय या ठिकाणी आम्हाला पारितोषिक देणारे आमचे परम मित्र गुलाल सिंग छोट्या जाधव आणि बंधू आम्ही आपले मनापासून आभारी आहोत चला अंतिम टप्प्यामध्ये परफॉर्मन्स आला माणसं संघाचा शेवटची 3 मिनिटं शिल्लक जिल्हास्तरीय मित्रांनो अशा प्रकारची पालखी नृत्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतला हा पहिला संघ आहे यापूर्वीचा संघ हा स्वतः यजमान संघ आहे त्यामुळे तो शो मॅच अशा प्रकारे त्याने प्रदर्शन केलेलं आहे चला वा एक वेगळ्या कसं दाखवत असताना हा मागझरचा संघ मंडळी गुजरातचा दांडिया महाराष्ट्रामध्ये कधी आला गावागावामध्ये वाडीवर नवरात्रातल्या 9 दिवस
कधी खेळला गेला तुम्हाला आम्हाला कळलंच नाही. त्याच दांडियाचा वापर या ठिकाणी माणसं संघाकडून पालखी नृत्यावर केला गेला आहे. ताळमेळ अतिशय महत्वाचा. पंचगालातल्या गालात हसतायत. अतिशय सुंदर अशी शेवटची 2 मिनिटं. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना बघूया मागचा संघ अजून काही दाखवणार का. मिरवणुकीचं पारंपरिक वाद्य वाजवलं जात आहे. यावेळेला वाद्य बदलतात त्याच वेळेला नृत्य सुद्धा बदललं जात आहे. 2 कलाकार पालखीच्या जवळ येत आहेत. एका हाताने पालखीचा कोंब वरती उचललेला आहे, दुसऱ्या हातामध्ये पालखीचा फूल आहे आणि या ठिकाणी पालखी नाचवली जाते. सुरुवातीला तुम्ही सांगितलं काही कलाकार अनुभवी आहेत, काही नव्या दमाचे आहेत, परंतु सुंदर ताळमेळ माणसं संघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे या स्पर्धेला सुरुवात आपण केली होती, शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. तो हा मागचा संघ शेवटच्या टप्प्यामध्ये परफॉर्मन्स आला. जे हनुमान पालखी नृत्य पथक माणसं तालुका संगमेश्वर. पुन्हा एकदा ढोलवाल्यानं इशारा केला. निशाणवाला झांजवाला दोघे यजमान झाले. शेवटचा सूर मारला जातोय. सुंदर अशी कलाकृती सगळे कलाकार पालखीजवळ एकदा उभे उभे केला जातो तो भगवान गांगोबाचा. हो शेवटच्या टप्प्यात अतिशय वेगात पालखी फिरवण्याचा प्रयत्न दिसतोय.